नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये. तर आता वाजले आहेत 11:30. घरातली सगळी कामं वगैरे आवरून घेतली, सगळं काम वगैरे झालं. तर फक्त ऋतुजा यायची बाकी आहे. पप्पा पण गेले कामाला, काकासुद्धा गेले. सकाळी पाऊस खूप होता जास्ती, आता एकदम ऊन पडल्यासारखं झालं आहे. सकाळी इतकं पाऊस होतं, ऋतुजा निघाली. तर आता संध्याकाळचं टाईम आहे, 6 वाजले आहेत. ऋतुजाला ट्युशनला सोडून आले. दुपारी पावसातून तिला घेऊन आले आणि पूर्ण भिजून आले होते शाळेतून. मग तशीच ऋतुजा जेवली वगैरे आणि झोपून गेली, लवकरच झोपले. तर आता तिला ट्युशनला वगैरे 5 वाजता सोडून आले आणि आता म्हटलं जरा बसले थोडी वेळ, जरा चहा वगैरे करूया. काय मम्मा काय करतेस? काय बनवणार आहेस? आमटी मला नकोय, मी डाळ खाईल. चपाती नको, भाकरी नको, चपातीच बनव आणि बटाटा एक्स्ट्रा टाक. नाही, आय हेट भेंडा, मला नाही आवडत. कुणासाठी बनवते भाजी? मग पप्पासाठी काय? मम्मा काय करतेस? अच्छा, काय करतेस तू? मी तर अभ्यास नाही झालं, बॅग भरायची आहे. वॉटर वरून ठेवली तिथे, बघितली. मला डब्याला काय देणार आहेस? मटकीची भाजी. थँक्यू, माझी फेवरेट आहे ना. तुझा जीव. काय करतात काका? काय करताय? अंतरण वगैरे करून घेतलाय, जेवण वगैरे झालं, भांडी वगैरे घासली. लॅपटॉपवर चाललाय. तुमचा चेहरा क्लिअर नाही दिसत बघा. अच्छा, काळ्यात म्हणून असे दिसतंय का? लॅपटॉप बोला. वगैरे झालंय. तू बाळ माझा अभ्यास करतोय. दोघांचं खटकतोय पण सारखा, काकाचा आणि ऋतूचा, आणि अभ्यास पण होतोय. काय होतो त्याला दोघांना भांडायला काय माहिती, नुसती भांडत असतात. तिचा अभ्यास होतोय, अजून अभ्यास बाकी आहे. अर्धा करते. बघूया काय चाललंय ऋतुजाचं. असं नाही, इकडून मारायचं, असं नाही. खण समजत केवढं मोठं. ऋतुजाचा अभ्यास रोज काका घेतात. लॉंग टाक, जरा लॉंग टाक, जरा लॉंग, अजून तर लॉंग. तर इथे मेथी आहे, भाजी घेऊन आली होती, आता धुतली आहे आणि आता कापते आहे. कारण की भाजी नाही बनवायची आहे, थेपले बनवायचे आहेत. ऋतुजाला आणि पप्पाला थेपले जास्त आवडतात, त्यांनी सांगितलेत मला थेपले बनव. तर आता थेपले बनवून ठेवते. पहिले भाजी कट करून घेते. मेथी अशी कापून घेतली आहे. आता इथे मी सगळे मसाले ॲड करून घेते.
तर इथे आपण अद्रक घालूया. बारीक वाटलेला अद्रक घ्या. मिरची वाटलेली. इथे मिरची, अद्रक, लसूण सगळं घातलंय. आता हळद घालूया 2 चमचे. धना पावडर घालते 2 चमचे. दही घालायचं आपल्याला. सफेद तेल. इथे हिंग घातला आहे. मीठ घालते 2 चमचे. थोडी घालायचे साखर. थोडंसं तेल घालूया. आता हे एकजीव करून घेऊया, मिक्स करून घेऊया. आता इथे आपलं मिक्स करून घेतलं आहे सगळं. आता इथे पीठ घालूया आणि मळून घेऊया. इथे पीठ मळून झालंय. हे गोले व्यवस्थित आणि मग आपण करून घेऊया. आपले थेपले झालेले आहेत बघा. अजून तुला ताप आलाय काल आणि आज. तर आज तब्येत ऋतूची खराब आहे खूप. अभ्यासाला बसली आहे, त्याच्या बाजूला बसली अभ्यास करायला. सर्दी आणि खोकला, ताप पण खूप आहे. आता थोडासा उतरलाय. रात्री आणली डॉक्टरकडून. थोडं ताप आता कमी आलाय. उद्या स्कूलला जायचं आहे. 2 दिवस खाडे झाले. 2 दिवस सुट्टी केली आहे ना. जाशील ना उद्या. सुट्टी मारायला काय नाही, अभ्यासाचा काही प्रॉब्लेम होतो. अभ्यास पूर्ण राहून जातो. तरी ती सगळ्यांकडनं मागून घेते अभ्यास आणि करते, तरी सुद्धा प्रॉब्लेम होतो. स्कूलला गेल्यावर सगळं समजतो अभ्यास काय आहे काय नाही, पण दुसऱ्याने दिलेले नाही कळत अभ्यास नक्की काय होतं आणि काय नाही ते. तर आता सर्दी तर खूपच झाली, नुसती नाकामधून काढते पाणी. तर आता जेवण करते काहीतरी, कारण की ती तर भात वगैरे खात नाही, चपातीच खाते, नाही तर भाकरी खाते. तर आता तिच्यासाठी मी चपातीच करते. थेपले तर आहेत बनवलेले, पण ते आता नाही खाणार बहुतेक. रात्रीचे थेपले नाहीत देत तिला. तर तिला काहीतरी चपाती करते गरम गरम. पनीरची भाजी आहे बनवलेली. तर ते पनीर तर खातच नाही, तिला पनीर नाही आवडत. फक्त त्याची ग्रेव्ही खाणार, त्याच्यामधला एक पण काही खाणार नाही, ती काढून टाकून दे ना. ओके. अभ्यास पण खूप आहे. चला जेवणाला सुरुवात करते. आता भाजी वगैरे घेऊन आली, सगळी कामं पटापट केली, जेवण पण केलं पटकन. आता जेवायची तयारी, रात्रीचं जेवण. तर इथे बघा भाजी, ते आले ऑफिसमधनं, तुम्हाला बोलले बाहेर ये भाजी पण घेऊन येऊ. तर भाजी घेऊन आले. तर आता
सगळी धुतली आहे, अर्धी बाहेर जाऊन कपड्यावरती सुकट पण ठेवली, कारण की भाजी जी आणली की पहिले आम्ही धुवून सुकवतोच. तर आता जेवायची तयारी. ते बोलतात चल गरम गरम आहे जेवण, तर आता जेवूया. इथे भांडी घासून घेतली पटकन, जेवढं जेवण झालं होतं त्याची भांडी पटकन घासून घेतली. साठवलेली पण नाही जमत, बेसिंग भरलेली असते तर कंटाळा येतो भांडी बघून. तर आता इथे जेवणामध्ये काय केलं आहे बघा, मच्छीचा रस्सा केला आहे. इथे दाखवते मी. खूप दिवसांनी मला ना बांगडा मच्छी खायची खूपच इच्छा झाली होती. लास्ट टाईम आम्ही बनवली होती 2 ते 3 महिन्याआधी. तर मला खूपच मन झालं होतं की बांगडा खायचा. तर ह्यांना म्हटलं घ्या ना, तर त्याने घेतला. तर असं एकदम आंबट, एकदम आगळ लावून आणि कोकम वगैरे लावून एकदम आंबट रस्सा बनवला आहे. सार एकदम. अजून इकडे अशी कुरकुरीत एकदम रवा लावून फ्राय केली आहे. मस्त एकदम आंबट आंबट बनवली आहे. खूप इच्छा झाली होती एकदम. बांगडा बनवला तर कसं आहे, जरा आंबट असेल ना तर खायला थोडी इच्छा होते चांगली, नाहीतर मग नाही मन करत. आणि मी तर नाही खायची, पण लास्ट टाईम बनवला ना तर जरा खायला आवडला. तर म्हटलं ह्या टायमाला पण घेऊया. बाहेर बघितलं तर बांगडा होता, दुसरीसुद्धा मच्छी होती, पण इच्छा झाली होती बांगड्याची, तर म्हटलं बांगडाच घेऊया. तर आता जेवण वाढते, सगळ्यांना भूक लागली आहे. चला. झाले. हो किती लागत नाही. दाखव किती आहे. इतका नाही, इतका घ्यायचा सोप ना. थोडंसं होता. बस बस बस. आता चांगलं मिक्स करा ते. तू नको हात माकूस, हात खराब करू नको. जिंदगीच्या किरापती वाटून सर्वस्व लुटणाऱ्या दारूंची अवलाद बादशाहची.